समजते दंडकारण्यवासीना, दंडकारण्यात राहणारे आमच्या कंपनीची माणसं होती. कोण्या कंपनीची? आमच्या कंपनीची माणसं. हा, आणि कमी नव्हती. किती? 16,100 लोकांची यादी होती. मला किती होती? 16,100 लोकांची यादी होती. युनियन मोठी होती आमची. आणि आमची लोक म्हणजे कशी आहेत, बंधन नाही कुठलंच, खाली मन सैतान होता. हा, रिकामी असल्यामुळं डॅशिंग डेअरिंगला नंबर 1. हा, बिना बायकावाली माणसं डॅशिंगला जबरदस्त असतात. बायकावाली बिहून वागती विढल विठाला. आता बायकावाली का भेटतात मला माहित नाही, पण भीतीत मात्र डेअरिंग बाज असतील. मला केवढ्या बी टोकाचा निर्णय घेते. आता मोदी त्याला बायकी बी बारकी बी बायको करून द्या, चकलीनं बी आवाज करीत नाही. ती बिना बायकावाली पावर असते, केवढा बी निर्णय घेत आहेत, तुटो फाटो काय बी हो असं निर्णय. वाजपेयीची गोष्ट, आमच्या कंपनीची माणसं सांगायलो तुम्हाला. वाजपेयी होऊन गेले, महाराज असला माणूस झाला तो. भारतामध्ये जेवढे नवीन रोडची संकल्पना आहे ती वाजपेयीची संकल्पना. त्या माणसाच्या डोक्याचा मसाला आहे हा. ही रोडची आजची जी अंमलबजावणी ही त्या माणसानं श्री गणेशा केला. हा द्रुतगती मार्ग बॉम्बेचा असेल, दिल्ली ते आग्रा असेल, हे जेवढे मार्गाचं नूतनीकरण त्या काळात त्यांच्या काळात झाले. त्यांनी हा श्री गणेशा. मुंबईमध्ये जेवढे पूल आहेत ही त्यांची संकल्पना आहे. ही आमची लोक डॅशिंगबाज राहते, त्याच्यासाठी सांगायला लागलो. डेअरिंगबाज असतील मला. ही 16,100 लोक म्हणल्यावर अहो ही मोठी युनियन झाली. बसली अशी चर्चा. ती म्हणले किती दिवस र, पुढं बी आपणच म्हणा, मागं बी आपणच म्हणा. एखादा माणूस मागं पुढं म्हणाय नसाव का कुणी? बोलाय चालाय जोडीदार. माणसाचं जीवन काही पुन्हा पुन्हा आहे का? एखादा जोडीदार असायला का अडचण आहे? एक जण म्हणला अरे येडायस का, एवढं पांढरं धोड झाल्यावर कोण मुलीचा बाप आहे तुम्हाला द्यायला? येडाय का? ते म्हणले ही बी गोष्ट खरी. म्हणले मग? त्याच्यातला तिसरा एक जण उठला. ती म्हणला एक गोष्ट ऐका, पटली तर हो म्हणा. रामप्रभू आपल्या भेटीला यायलेत. म्हणले यायला लागलेत. मग एक काम करू, मी ऐकिलंय रामाच्या चरण स्पर्शानं दगडाची बाई होती, टाळी वाजून स्वागत झालं. म्हणले खरंय 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 खरंय. हा तिथलं इथलं आता खरे ह्याने टाळ्या वाजवून आहेत. पहिल्या सांभाळताना जड झाल्या, दगडाच्या कशाला करायच्या आता? रामाच्या काळात राम येणार आहे, दगडाची बाई करून देतोय. खरंय म्हणले खरंय. म्हणले एक काम करू, ज्याला जशी पाहिजे तशी दगड घ्या. प्रॅक्टिस केली. मोठ्याजवळ जास्त टाइम नसतो, मोजक्या शब्दात बोलावं लागते. प्रभू रामचंद्र आले. बॉसनं सांगितलं 1 साथ सुरू करेंगे, सुरू कर म्हणलं की जनगण म्हणताल. मग सुरू करेंगे सुरू कर म्हणल्याबरोबर म्हणायचं हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामा, या दगडाच्या आम्हाला स्त्रिया करून द्या. अशी प्रॅक्टिस केली, रेसल केली पद्धतशीर. प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष आले. दुतारफा दगड डोक्यावर. आता कृष्ण महाराजासारखी होती, त्यांनी गोल गोट्या घेतल्या. टपू हां काही अशी ततांगडी होती, त्यांनी चिपा काढल्या. आपली आपली लेवल बघून डोक्यावर दगडन दुतारफा उभी. लक्ष्मण म्हणला बदमाश मारायला आलेत का? एकाच बाणात उडीतो. प्रभू रामचंद्रानं सांगितलं लक्ष्मणा ती मारायला नाही मरायला आलेली आहेत. मग लक्ष्मण आवरला. प्रभू रामचंद्राचा तो सावळा सुकुमार चेहरा पाहिला आणि हे 16,100 लोकांचा गिअर बॉक्स बिघडला. काय बिघडलं?
गिअर बॉक्स फर्स्ट सेकंड थर्ड जी गिअर टाकायची ती रिवर्समध्ये डायव्हर्ट झाले, कुटाणा वाढला मधल्यामध्ये. परमात्म्याचा चेहरा पाहिला. सुरू करेंगे सुरू कर म्हणल्याबरोबर, हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामा, या दगडाच्या आम्हाला स्त्रिया करून घ्या. कळलं का नाही कळलं? या दगडाच्या आम्हाला स्त्रिया करून द्या म्हणायच्या जागी गिअर निष्ठाला आणि घ्या म्हणल्याबरोबर भगवान म्हणले तथास्तु. पण पुढच्या अवतारात एक पत्नी व्रत आहे माझं सध्या. आणि मग नरकासुराच्या कोंडवड्यातून कृष्ण अवतारात ज्या 16,100 घेऊन आले ती राम अवतारातली ब्रह्मचारी आहेत. मी कशासाठी सांगितलं कळालं का नाही कळालं? स्त्रीला भूल पडेल काही नवल नाही महाराज. परमात्म्याचं असलं आकर्षण आहे की ती पुरुषाला सुद्धा खेचू शकते, असली सुंदरता आहे. आणि म्हणून गुणलावण्याची खाणी. बरं त्यांना आतापर्यंत खेचलेल्या बातम्या कमी आहेत का? जग जाहीर म्हणलं ना, यशोमती किशोरकम नमामि चित्त चोरकम. चित्ताचा चोर आहे परमात्मा. अहो जाहीर आहे त्याचं रोज तो चेहरा नाही महाराज. दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. दिन प्रतिदिन नवा चेहरा नवा आकर्षण आहे परमात्म्याचं. त्याच्यामुळं तो आपल्या चित्ताला बिनशर्त खेचू शकतो, ही पावर आहे त्याच्याकडं. म्हणून गुणलावण्याची खाणी. पण कधी कधी काय असतंय, काही पोरं चॅप्टर बी आहेत, गुणवान बी आहेत, दिसायला सुंदर बी आहेत, पण एखाद्या कडक माणसाच्या हाताखाली राहत असल्यावर चुळबुळ करता येत नाही. लक्षात येईल का? चॅप्टर आहे, गुणवान आहे, रूपवान आहे, पण ज्याच्या ताब्यात राहायचा आहे तो माणूस कडक आहे, त्याला कसलीच हालचाल करता येत नाही. पण तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही कुणाच्या ताब्यात नाहीत. मुकुट सकळा मणी. सर्व मण्यात तुम्ही मुकुट मणी, तुमच्यावर कुणाचा हंटर नाही, तुम्हीच मुख्य आहेत. त्याच्यामुळं तुम्ही कुणाच्या बंधनात नाही. मुकुट सकळा मणी, सकळा मणी मुकुट, तुम्हीच मुख्य आहेत. त्यामुळं धन्य तुझी विठोबा. म्हणून कोणत्या का रूपानं व्हायना चित्त पायावर. नाही तर काय नाश